पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने खासी आणि गारो भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्याने. प्रश्न 2, भारत कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार स्वाक्षरी करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशासोबत. प्रश्न 3, 5 दिवसीय एकात्म पर्व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे ओंकारेश्वर इथे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या बँकेने उत्कर्ष 2029 नावाचा मध्यम मुदतीचा धोरणात्मक आराखडा सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आरबीआय बँकेने. तुमच्यासाठी प्रश्न आहे, आरबीआयचा स्थापना दिवस कधी असतो? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्याची एक हिंट देतो. आरबीआयच्या स्थापनेचा दिवस याच महिन्यात असतो. प्रश्न 5, भारतीय समुदायासाठीची ओसीआय योजना कोणत्या देशात 6व्या पिढीपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकामध्ये. प्रश्न 6, कोणती राज्य क्रिकेट संघटना देशांतर्गत खेळाडूंना करार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट देणारी पहिली संघटना ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन. प्रश्न 7 पाहूया. ईशान्य आदिवासी वसंत महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 8, रेडिओ हायवे हे कम्युनिटी रेडिओ केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ व मुख्यमंत्री आहेत यमनान खेमचंद सिंग व राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आहे. प्रश्न 9 पाहूया. मे 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 10, जलपुरवठा संस्थेला ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणपत्र कोठे प्राप्त झाले? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू मध्ये. प्रश्न 11, कृषी युवा संसद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे इन्फाळ इथे. प्रश्न 12 पाहूया. महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मते किती होती? तर त्याचं उत्तर आहे 352 मते. प्रश्न 13, जागतिक यकृत दिन म्हणजेच लिव्हर डे अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 एप्रिलला. प्रश्न 14, रिअल टाइम गुन्हेगारी ट्रॅकिंगसाठी AI आधारित प्रणाली विकसित करण्याकरिता पंजाब सरकारने कोणत्या संस्थेशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे IIT रोपर सोबत. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने एका वादामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठीची आपली सार्थक नाम मोहीम मागे घेतली? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याची. प्रश्न 16, मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे शिलाँग. प्रश्न 17, भारतीय लष्कराने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये कोणता सराव आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे ब्रह्मास्त्र सराव. प्रश्न 18 पाहूया. फिडे महिला कॅन्डिडेट टुर्नामेंट 2026 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे आर वैशाली. ही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. भारतीय लष्कराने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत कुठे एका महत्वाकांक्षी पूल प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेमध्ये. प्रश्न 20, तामिळनाडू आणि पुदुचेरी प्रधान मुख्य आयकर म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर त्याचं उत्तर आहे सुनील वाजपेयी यांनी. प्रश्न 21 पाहूया. कोणत्या राज्याने भारताची पहिली एकात्मिक महामार्ग अपघात उपचार प्रणाली प्रोजेक्ट संजीवनी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 22, कोणत्या सरकारने औद्योगिक उद्यान धोरण 2026 सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याने. प्रश्न 23, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ आणि हरदोई इथे. प्रश्न 24 पाहूया. ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने कोणाची आपला अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिकंदर कुमार यांची. प्रश्न 25, भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनलेले मुंद्रा बंदर कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 26, ADBचा भारतासाठी आर्थिक वर्षाकरिता GDP वाढीचा अंदाज काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.9%. प्रश्न 27 तुमच्यासाठी, रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये द्यायचं आहे.
तसेच कालचे झालेले जे प्रश्न आहेत त्यांचा रिव्हिजन आपण करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे असते, त्यामुळे कालचे झालेले प्रश्न आपण थोडक्यात पाहूया. ब्लूमबर्ग अब्जाधीश 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे गौतम अडाणी हे. प्रश्न 2, दुर्मिळ नाईट पॅरोट दिसून आल्याची नोंद कोठे निश्चित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 3, तिसऱ्यांदा राज्यसभेचे उपसभापती म्हणून नियुक्त होणारे पहिले संसद सदस्य कोण? तर त्याचं उत्तर आहे हरिवंश नारायण सिंह. प्रश्न 4 पाहूया. 9वी हिंद महासागर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस देशामध्ये. प्रश्न 5, निर्यातदारांना मदत पुरवण्यासाठी रिलीफ योजना कोणी विस्तारित केली? तर ती आपल्या भारत देशाने. प्रश्न 6, अपवित्रीकरण विरोधी विधेयक 2026 कोठे एकमताने मंजूर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या IIT ने AI आधारित खाणकाम प्रणालींसाठी विक्रम शोधी केंद्र सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे IIT खडगपूरने. प्रश्न 8, रोमुआल्ड वडाग्नी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली? तर त्याचं उत्तर आहे बेनिन देशाच्या. प्रश्न 9, नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅनडा ISSF विश्वचषक 2026 मधील मिश्र सांघिक पिस्तूल स्पर्धेत भारतीय संघाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 10 पाहूया. जागतिक वारसा दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 एप्रिलला. प्रश्न 11, NDPS कायदा 1985 अंतर्गत अंमली पदार्थ तपासणी आणि मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेले नारित AI हे AI आधारित साधन कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य पोलिसांनी. प्रश्न 12, ICC ने 2026 मध्ये पहिल्या महिला T20 चॅलेंज ट्रॉफीची सुरुवात करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे रवांडा इथे. प्रश्न 13 पाहूया. FICCI चे नवे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनंत स्वरूप यांची. प्रश्न 14, राष्ट्रीय महत्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या याना गुंफा कोणत्या राज्यात स्थित आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू व मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या विद्यापीठाने AI चा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हॅफिनियम ऑक्साईड मेमरिस्टर विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे केम्ब्रिज विद्यापीठाने. प्रश्न 16, महामार्गावर एकात्मिक आघात उपचार इंटिग्रेटेड ट्रॉमा केअर उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प संजीवनी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 17, दुबईमध्ये AI नवोपक्रम केंद्र कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 18 पाहूया. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मधील जगातील सर्वात मोठ्या सायबर गुन्हेगारी केंद्रांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 10वा क्रमांक. प्रश्न 19, कोणत्या सरकारने आपल्या राज्य अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 20, राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध कोण निवडून आले आहे? तर त्याचं उत्तर आहे हरिवंश नारायण सिंह हे. प्रश्न 21 पाहूया. जागतिक आर्थिक मंचातर्फे म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 सालासाठी यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जय शहा यांना. प्रश्न 22, टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2026 यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे रणवीर कपूर यांचा. प्रश्न 23, कोणाला अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अरुंधती रॉय यांना. प्रश्न 24 पाहूया. पंजाबी गायक काका यांनी महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी कोणते ऍप लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रेंडो ऍप. तुमच्यासाठी प्रश्न आहे, बिहार राज्याचे नवीन झालेले मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर ती आपण टेलिग्रामवर टाकत असतो. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.